हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि गावाकडे खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि सूर्योदय झालेला आहे. तो खूप सुंदर दिसतोय. मी असे शेतात फेरफटका मारत होते आणि मला तेव्हा दिसले पाईपचे 2 तुकडे. मी ते बघितले आणि त्याच्यातून सूर्य बघण्याचा प्रयत्न केला. तर खूप अप्रतिम दिसत होतं. बराच वेळ ते बघितल्याच्या नंतर ते काही माझ्या कामाचे नव्हते. मग मी विचार केला की ते तिथेच ठेवून द्यावं आणि चला आता घरी जावं, असं म्हणून मी घरी जायला निघाले. आणि घरी आल्याच्या नंतर बघत होते तर तात्या आमचे लाकडं फोडत होते. पाणी गरम करण्यासाठी त्यांना लाकडांची गरज होती, तर ते आम्हाला फोडून देत होते. आज आम्ही आलो शेतामध्ये कांदे काढण्यासाठी. तर कांदे ऑलरेडी सगळे काढून झालेले आहेत. आता फक्त कांदे कट करायचे झालेत. त्यासाठी थोड्याशा बायका येतील. मग त्यासाठी आम्हाला एवढ्या सकाळी सकाळी पाठवले कांद्याचा ढीग घालण्यासाठी. कांदे खूप छान आलेले आहेत, इतके छान आले की भारी वाटतंय आणि शेतात काम करायला पण खूप छान वाटतं. कांदे बघून असं वाटतं की तात्यांनी खूप मेहनत घेतली आहे. रात्रभर जगून पाणी दिले. लाईटचा प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आहे. तर चला पुढच्या कामाला लागू आता. तर अशा प्रकारे कांदे काढून त्याची लाईन बनवली होती आणि आता आम्हाला त्याचे ढीग बनवायचे होते, जेणेकरून बायकांना एका जागी बसून कांदे कापता यावे म्हणून आम्ही ढीग करत होतो. आणि सकाळपासून आम्हाला हेच काम दिलेलं होतं. तर मधून प्रसाद सुद्धा मदत करत होता, कारण त्याचाही हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तो व्यवस्थित काम करत होता. तर आता बायका शेतात आलेल्या आहेत आणि त्यांनी कांदा कापायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. नेहमीच आपण बघत असतो की कांदे कापताना पहिल्यांदा आपण त्याचे जे बुडके असतात ते कट करतो, त्यानंतर त्याची पात कट केली जाते. आणि ही आमची आजी, तिला बऱ्याच वेळा मी सांगत असते की तू शेतातली कामं नको करत जाऊ, पण तिला काही ना काही काम नेहमी करायचंच असतं. खरं तर गावाकडच्या लोकांचं हेच वैशिष्ट्य असते की त्यांना काम केल्याशिवाय अजिबात राहत नाही. जसं की आमचे तात्या, सकाळी जेव्हा मी कांदे गोळा करत होते तेव्हा चुकून एक कांदा राहत होता माझ्याकडून आणि त्यांचं इतकं बारीक लक्ष होतं की त्यांनी एक ना एक कांदा गोळा व्यवस्थित केला. आणि सकाळपासून प्रसाद सुद्धा कंटिन्यू कामं करतच होता. प्रचंड ऊन होतं तरी एक झालं की एक असं सातत्यानं तो काम करतच होता. आणि हे सगळं करताना खरं तर त्याला खूपच मज्जा येत होती. आणि दुसरीकडे होते आमचे पुरुषेट. बायकांनी कापलेले कांदे होते ते साडीच्या तडपावरती गोळा करत होते आणि ते ढिगाऱ्यावर नेऊन टाकत होते. हे सगळं करताना त्यांना एकही तक्रार केली नाही आणि दिवसभर हे कामं कंटिन्यू त्यांनी करत होते. हे सगळं करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा थकवा दिसत नव्हता. कधी साडीच्या तडपावर तर कधी पाठीतून असं कांदे गोळा करत आमचा दुसरा ढीग सुद्धा कंप्लीट होत आला होता. काय ते किती गोण्या भरतील बरं? 160 आणली बघ. हा. किती गुंठ राणे? ही आहे 15 गुंठ. 15 गुंठ. हा. किती महिन्याचं पीक होतं? महिन्याचं पीक 3 महिन्याचे. 3 महिन्याचं का? कोणतं बी होतं? पुरसंगी. हा. काय भाव काय आला पाहिजे आता? कांदा तर लय एक नंबर दिसते. चालतोय भाव 40 न. हा. 35 न चालतोय. कांदा बघून चालतोय. तरी आपल्याला किती येईल? किती आता ती तिथं काम आहे ना पुकारण्यावर. आपल्यापेक्षा एखाद्याने लय भारी आणला तर. पण ही कांदा तर लय मोठा दिसतोय, मग जायला पाहिजे तेवढा. जायला पाहिजे की आता आपण तर जायला पाहिजे म्हणतो. 40 न गेलं तर कितीचा होईल बरं? काय एवढं नाही गाडी मला शिकवलेलं. तरी अंदाज होय. लाख रुपयाचा होईल का? लाख रुपयाचं तर आपल्याला पहिलाच ती डोळं दाखवून होईल. मग चांगली मजा आहे. 2-3 महिन्यात लाख रुपये का लय मेहनत घ्यावी लागते? मेहनत काय साधी घेतली नाही बाबा. दिवसा एक बार बी धरलं नाही ह्याला. फवारणी वगैरे किती झाल्या? 3 फवारणी झाल्या की. बरीच मेहनत घेतली. एक बार सुद्धा दिवसा धरत नाही कमी. धरायचं दार ह्याला. नाही, कांदा भारी आलाय. एवढं ऊन आहे तरी सगळेजण काम पटपट करतात. काय प्रसाद काय करतोय? आजोबांनी काम सांगितलंय पात काढायला कांद्यावरची ती करतो. हो, कसं वाटतंय? मला तर कंटाळा आला एवढं करूनच. आजोबा तर किती काम करते तरी पण आजोबांना कंटाळा येते का नाही? कांदे बघून काय वाटतंय? काय आता आपल्या आजोबांनी एवढं काम केलं त्यामुळे आले, नसतं कुठे येतं एवढं. हा. आजोबांनी मेहनत घेतली म्हणून. अच्छा, आवडले का तुला कांदे? आवडली की.
कांदे कापून झाल्याच्या नंतर सगळ्या बायका आता लागल्या होत्या दुसऱ्या कामाला. त्या आम्हाला कांदे निवडून देत होत्या. मी आणि काका गोण्या भरत होतो. भरलेल्या ज्या गोण्या होत्या त्या तात्या मस्त शिवून घेत होते, कारण ट्रान्सपोर्टच्या टायमिंगला कांदे पडायला नको म्हणून ते व्यवस्थित शिवून घेत होते. तुम्ही बघू शकता त्यांनी किती छान पद्धतीनं सगळ्या गोण्या शिवून घेतलेल्या आहेत आणि बायका ज्या आहेत ते कांद्याची निवड करतात. एवढ्या सगळ्या गोण्या आता आमच्या भरून झालेल्या होत्या आणि तात्यांचं काम कंटिन्यू चालूच होतं. बायका सुद्धा खूप फास्ट कांदे निवडून देत होत्या आणि ते गोण्या भरायला मी आणि काका दोघंच होतो. त्याच्यामुळे आम्हाला खूपच कांदे भरताना दमछाक होत होती. तरी सुद्धा सगळेजण आपापले कामं व्यवस्थित करत होते. आणि जेव्हा मी दमत होते तेव्हा त्या कांद्याच्या पाट्या होत्या ते आणून ओतत होते. अलीकडची जी अर्धी गोणी होती ते तुम्ही बघू शकता, ती मीडियम साईजच्या कांद्याची गोणी होती. बायका वेगवेगळ्या पाट्यांमध्ये वेगवेगळ्या साईजचे कांदे भरत होते आणि त्यानुसार आम्हाला कांदे पण वेगवेगळ्या गोणीमध्ये ओतायला लागत होते. तात्यांनी एक्स्ट्राच्या गोण्या सुद्धा आणल्या होत्या की इमर्जन्सीला लागतील म्हणून, आणि एवढ्या सगळ्या गोण्या आत्ता आमच्या भरून झालेल्या होत्या. 4 बायका होत्या त्याच्यामुळे त्या खूप फास्ट कांदे भरत होत्या आणि आम्हाला पण खूप फास्ट त्या गोण्या भराव्या लागत होत्या. मीडियम साईजच्या कांद्याची पाटी जेव्हा भरली तेव्हा मी लगेच ती गोणी भरायला घेतली आणि बघत बघत आम्ही सगळ्यांनी मिळून हा पहिला जो ढीग होता तो संपवत आणला होता, तुम्ही बघू शकता. आणि फायनली आम्ही पहिला ढीग जो होता तो कंप्लीट केला आणि बायकांनी लगेचच दुसऱ्या ढिगाला हात घातला होता आणि त्यांनी इतकं फास्ट कांदा भरला की एक गोणी आमची भरून सुद्धा झालेली होती. असं करत साधारण 4 वाजले होते आणि आमच्या सगळ्या गोण्या ऑलरेडी भरून झालेल्या होत्या. बायका पण आपापल्या घरी गेलेलो होता आणि शेतात फक्त मी आणि तात्या दोघंच होतो. आणि आता आम्ही ठरवलं की गोण्या किती झालेत हे सगळं काउंट कराव्या. त्यासाठी तात्या जो खालचा ढीग होता तिकडे एकटेच गेले होते गोण्या काउंट करण्यासाठी आणि मी आहे ती व्हिडिओ काढत होते. आणि मग तात्यांच्या गोण्या काउंट करून झाल्याच्या नंतर त्यांनी मला दुसरं काम सांगितलं आणि ते गोण्यांवरती नंबरिंग करायचं होतं. त्याच्यासाठी कलर आणून दिला आणि मग मी प्रत्येक गोणीवरती नंबर टाकत होते. हे नंबरिंग करण्याचं पण एक वेगळंच कारण असतं आणि हे मला माहिती नव्हतं. मी फर्स्ट टाइम हे सगळं करत होते. ते प्रत्येक साईजनुसार असे नंबर टाकायचे असतात. हे सगळं मी पहिल्यांदाच केलं आणि त्याच्यानंतर नंबर टाकून झाल्याच्या नंतर आम्ही वाट बघत होतो टेम्पोची कधी येतोय, कारण अर्धा तास त्याला अगोदरच कॉल करून झालेला होता तरी सुद्धा तो आला नव्हता. बराच वेळ होऊन सुद्धा टेम्पो अजून कसा आला नाही, म्हणून मग मी कांद्याच्या पोत्यावर चढले की लांब कुठेतरी मला टेम्पो दिसतोय का हे बघण्यासाठी, पण मला टेम्पो कुठेच दिसला नाही म्हणून मग मी खाली उतरत होते. सूर्योदय झाल्यापासून आम्ही कामाला सुरुवात केली होती आणि आता सूर्यास्त झालेला आहे. दिवसभराची ऑलरेडी सगळी कामं आमची करून झालेली आहेत आणि हे मजूर आता एक गोणी टेम्पोमध्ये भरायला त्यांनी चालू केलेलं आहे. अशा प्रकारे आमचा सगळा टेम्पो भरून झालेला आहे आणि हे दोरी बांधून घेतं जेणेकरून रस्त्यामध्ये एखादी कोणी पडू नये म्हणून. अशा प्रकारे आमचा हा कांदा काढणीचा व्हिडिओ होता. तर चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.